नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। नवी मुंबईतही आगी लागण्याचं सत्र सुरूच आहे। नवी मुंबईतील पावणे MIDC मधील एका जीन्स कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। शनिवारी दुपारच्या वेळेस ही आग लागली। या घटनेने कंपनीजवळील परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या आगीत काही केमिकल ड्रमचे स्फोट देखील झाले। यामुळे कंपनीत आगीचा एकच भडका उडाला होता। यामुळे कंपनीत आगीची तीव्रता अचानक वाढली। आग लागल्यानंतर बाजूला असलेल्या कंपनीतही केमिकलचे ड्रमचे ब्लास्ट झाले। त्यामुळे बाजूला असलेली मेहक कंपनी देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। ठाकरेगड शिवसेनेचे नेते अनंत गीते, खासदार तटकरेंचे बंधू अनिल तटकरे आणि शेकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील एका विचारपीठावर एकत्र आल्याने लोकांच्या भोवया उंचावल्यात। यामुळे गूढ राजकीय रणनीती तयार होण्याचे संकेत मिळत आहेत। भविष्यात रायगड जिल्ह्यातील राजकारण कसं असेल याचाही अंदाज बांधला जात आहे। हे तीन नेते कोलाड विभागातील भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमासाठी एकत्र आले होते। यावेळी शिवसेना नेते अनंत गीते यांनी भाजपच्या राजकारणावर जोरदार टीका केली, तर शेकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील यांना राजकीय दिलासा दिला। अजितदादा पवार यांच्या हस्ते म्हसळा शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा शानदार भूमिपूजन सोहळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा उत्साही वातावरणात पार पडला। महाराष्ट्र राज्य नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधायक अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हा महिला अध्यक्ष उमा मुंढे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नमाज पठण सुरू होताच सुनील तटकरे यांनी भाषण थांबवल्याचं पाहावयास मिळालं। आम्ही धर्मनिरपेक्षता जपतो असं तटकरे यांनी यावेळी सांगितलं। युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेली घारापुरी बेटावर घारापुरी लेणी हे भगवान शिवाचं प्राचीन स्थान आहे। हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आणि धार्मिक स्थळ असलेल्या घारापुरी येथे हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा यासाठी हिंदू संघटनांनी जनआंदोलन करत केंद्र सरकारकडे मागणी केली। स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, हिंदू जनजागृती समिती आणि सुदर्शन वाहिनीच्या पुढाकाराने घारापुरी येथील शिवपिंडीची प्रतिकात्मक पूजार्चा केली। या ठिकाणी शिवस्तोत्राचं पठण करून हिंदूंनी हर हर महादेवचा जयघोष केला। मुंबई गोवा हायवे लगत वावे दिवाळी आणि पोटणेर या गावच्या हद्दीमध्ये गेल्या 4 महिन्यांपासून डोंगर भागात इंदापूर विभागातील काही माती माफिया शासकीय सुट्ट्या आणि शनिवार रविवार सुट्ट्यांचा फायदा घेऊन भर दिवसा तसंच रात्री JCB पोकलेन लावून हजारो ब्रास माती उत्खनन करून विविध कामांच्या भरावासाठी विकत आहेत। त्यातून ते लाखो रुपये कमवित आहेत। तसंच ही माती उत्खनन करत असताना या डोंगर भागातील झाडाची देखील मोठी कत्तल होत आहे। या माती माफियांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। आपल्या मतदारसंघात कोणत्याही प्रकारचे जातीपातीचे राजकारण न करता केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी लोकांचा सेवक म्हणून उरणचे आमदार महेश बालदी आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतलाय। लोकसेवक कसा असावा हे खोपटा गावात उभारण्यात आलेल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आणि बांधपाडा, आवरे, पिरकोण येथील विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी दाखवून दिले आहे। याचा निश्चित राज्याचा मंत्री म्हणून मला अभिमान आहे असे गौरव उद्गार राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज आणि पर्यटन मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी पिरकोण येथील जाहीर सभेत व्यक्त केले। आबासाहेब बेडसे चॅरिटेबल ट्रस्ट, लाईफलाईन हॉस्पिटल पनवेल आणि इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आगळावेगळा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आरोग्याचं वाण देऊन साजरा करण्यात आला। या समारंभाचं उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी वर्षा ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या सुविद्य पत्नी नेहा देशमुख, आदरणीय परेश ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी अर्चना ठाकूर यांच्या उपस्थितीत झालं। हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये जे आरोग्याचं वाण देण्यात आलं त्यामध्ये 250 महिलांच्या आरोग्य तपासणी केल्या गेल्या। उरणमधील जागृत नागरिकांनी उरण शहरात रॅली काढून EVM मशीन बंद करण्याची मागणी केली। निवडणुकीचे मतदान बॅलेट पेपरवरच घ्या, यापुढील निवडणुकांमध्ये EVM मशीन बंद करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसंच तहसील कार्यालयासमोर उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनीही EVM मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली। यावेळी रॅली उरण शहरातून काढत जनजागृती करण्यात आली।
चौक जांभिवली ते पुढे लोहोप औद्योगिक क्षेत्राला जाऊन मिळणारा आणि खालापूर तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। विशेष म्हणजे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग की जिल्हा परिषद रायगड यांच्याकडे येतो हे त्या विभागाला माहीत नाही। काही ठिकाणी हा रस्ता अरुंद असून एकाच वेळी 2 गाड्या पास होत नाहीत। या रस्त्याला टाकलेल्या मोऱ्यांना संरक्षण भिंत कठडा नाही, त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे। मलमपट्टी करून भरलेले खड्डे हे पुन्हा उखडले आहेत। रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये 18 जुलै 2023 रोजी पुराचं पाणी शिरून रहिवाशांचं मोठं नुकसान झालं होतं। अशा नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी शासनानं पुढाकार घेतलाय। मात्र नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून ICICI बँकेत जमा होऊनही ही बँकेकडून नुकसान भरपाई देण्यास चालढकलपणा करण्यात येत असल्याचा आरोप नुकसानग्रस्त रहिवासी आणि शेतकऱ्यांनी केला। यामुळे संतापाची भावना निर्माण झाली आहे। पौद गावाजवळ घरगुती सिलेंडर बनवण्याचा कारखाना असून या ठिकाणी येथील स्थानिक कामगार काम करत आहेत। मात्र गेले 2 महिन्यांपासून त्यांना पगारापासून वंचित ठेवून त्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिल्यामुळे येथील कामगारांनी साखळी उपोषणाचं हत्यार उपसलंय। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं कामगारांनी सांगितलं। तसंच येथील एक महिला कामगार यास अरेरेवीची भाषा वापरत असल्याने येथील कामगार संतप्त झाले आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।